गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण फार्माकोडायनॅमिक टॉपिक डिस्कस करत आहोत. मागील 2 लेक्चरमध्ये काही पार्ट आपला संपलेला आहे. तर आपण ह्या टॉपिकमध्ये असं पाहिलं आहे की फार्माकोडायनॅमिक्स मीन्स व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी अँड इट इन्क्लूड्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड ड्यू टू दॅट ॲक्शन drug responsible for various physiological and biochemical changes. These changes are called as pharmacological effects of the drug. आणि आपण पाहिलं होतं की काही ड्रग त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळं ऍक्ट होतात. ऑस्मोटिक डायुरेटिक झालं, बल्ब फॉर्मिंग एजंट झालं, KMNO4 ला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, चिलेटिंग एजंट झालं. परंतु मेजॉरिटी ऑफ द ड्रग्स जे आहेत हे वन ऑफ द टार्गेट बायोमॉलिक्यूलला अटॅच होऊन किंवा त्याला टार्गेट करून ऍक्ट होतात. त्यामध्ये एन्झाईम्स आहेत, आयन चॅनल्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत आणि रिसेप्टर्स आहेत. एन्झाईम मध्ये आपण एन्झाईम स्टिम्युलेशन आणि एन्झाईम इनहिबिशन हा कन्सेप्ट डिस्कस केला होता. एन्झाईम इनहिबिशन मध्ये कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाईप आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह एन्झाईम इनहिबिशन आपण पाहिलं होतं. आपण पाहिलं होतं की कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम हे रिव्हर्सिबल आहे, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन हे इरिव्हर्सिबल आहे आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन सुद्धा इरिव्हर्सिबल आहे. त्यानंतर आपण आयन चॅनलशी रिलेटेड कोणते ड्रग ऍक्ट होतात ते पाहिलेलं होतं. त्यामध्ये आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, एल टाईप, टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, पोटॅशियम चॅनल ओपनर्स, ATP सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स असे व्हेरियस एक्झाम्पल डिटेलमध्ये डिस्कस केलेले होते. Transporter is also one of the target. Some drug bind with the transporter and interfere transporter function. आपण त्यामध्ये व्हेरियस ट्रान्सपोर्टर रिलेटेड विथ नेफ्रॉन आपण डिस्कस केले होते. त्यात आपण लूप डायुरेटिक, थायाझाइड डायुरेटिक, प्रोबेनिसिड हे ड्रग डिस्कस केले होते. आणि त्याचप्रमाणे CNS रिलेटेड अँटी डिप्रेशन ड्रग मध्ये आपण SSRI आणि ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट ड्रग्स आपण डिस्कस केले होते. तर जे ड्रग एखादा टार्गेटला बाइंड होऊन ऍक्ट होतात त्यामध्ये आपण पाहिलं होते एन्झाईम्स, आयन चॅनल्स, ट्रान्सपोर्टर हे 3 पार्ट आपले कंप्लीट झालेले आहे. आता चौथा जो पार्ट आहे रिसेप्टर, आणि तो फार महत्वाचा आहे. काही ड्रग असे असतात दे आर नॉट एबल टू बाइंड डायरेक्टली टू द एन्झाईम्स, आयन चॅनल्स, ट्रान्सपोर्टर किंवा स्ट्रक्चरल प्रोटीन्स. म्हणजे काही ड्रग असे आहेत की ते डायरेक्ट एन्झाईम्स किंवा आयन चॅनल्स किंवा ट्रान्सपोर्टरला बाइंड होत नाही. मग ते कुठं बाइंड होतात? एक लार्ज मॉलिक्यूलला बाइंड होतात, मायक्रो मॉलिक्यूलला. तो सेल सरफेसला असू शकतो किंवा सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये असू शकतो किंवा न्यूक्लियस मध्ये असू शकतो. आणि ह्या मायक्रो मॉलिक्यूलला हे ड्रग बाइंड होतात आणि त्यानंतर बॉडीमध्ये ती ड्रगची जी ऍक्शन आहे ती येते. म्हणजे ड्रग पहिले रिसेप्टरला बाइंड होतो, त्या मायक्रोमोलिक्युलर रिसेप्टर म्हणतात. आणि त्यामुळं ड्रग बाइंड झाल्यानंतर सिग्नल्स हे इफेक्टरकडे जातात. त्यात एन्झाईम्स, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर असतील. म्हणजे ड्रग डायरेक्टली एन्झाईम्स, आयन चॅनल्स आणि ट्रान्सपोर्टरला बाइंड होत नाही. म्हणजे काही ड्रग असे आहेत ते एन्झाईम्स, आयन चॅनल किंवा ट्रान्सपोर्टरला बाइंड होत नाही. ओके, एन्झाईम्सला बाइंड नाही होत, आयन चॅनलला बाइंड होत नाही, ट्रान्सपोर्टरला बाइंड होत नाही. मग हे कुठं बाइंड होतात? तर दे बाइंड विथ वन लार्ज मॅक्रो मोलेक्यूल. ओके, आणि हा कुठं असतो? तर काही, आणि ह्या मायक्रो मोलेक्युललाच रिसेप्टर म्हणतात. तर थोडक्यात काय, काही ड्रग ह्या
मायक्रोमोलिक्युल म्हणजेच रिसेप्टरला बाइंड होतो. दॅट मायक्रोमोलिक्युल मे प्रेझेंट ऑन द सेल सरफेस, सेल मेम्ब्रेनला असतो ते मायक्रोमोलिक्युल प्रेझेंट, किंवा काही रिसेप्टर हे सायटोप्लाझम मध्ये पण असतात आणि त्याचप्रमाणे सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं त्यातही ते रिसेप्टर असू शकतात. तर म्हणजे तो सेल मेम्ब्रेनवर मायक्रोमोलिक्युल प्रेझेंट असू शकते किंवा इंट्रासेल्युलर असू शकतो. आणि काय होतं की हे ड्रग रिसेप्टरला बाइंड होतात. ओके. आणि रिसेप्टरला बाइंड होऊन, ओके ओके, रिसेप्टरला बाइंड होऊन पुढं काय घडतं, तर ड्रग येतो, रिसेप्टरला बाइंड होतो आणि त्यानंतर रिसेप्टर हे सिग्नल्स ऍक्शन घडण्यासाठी एन्झाईम्स, आयन चॅनल्स आणि ट्रान्सपोर्टरकडे सिग्नल्स पाठवतो. डिपेंडिंग ऑन द ड्रग ते सिग्नल्स एन्झाईम्स, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टरकडे जातील आणि त्यानुसार एन्झाईम स्टिम्युलेट होतील किंवा इनिबिट होतील, आयन चॅनल क्लोज होतील किंवा ओपन होतील, ट्रान्सपोर्टरचं फंक्शन ब्लॉक होऊ शकतं. तर ड्रग डायरेक्टली एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टरवर बाइंड न होता एका मायक्रोमोलेक्युलला बाइंड होता आणि तिथून ते जे सिग्नल्स आहेत ते एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टरकडे पाठवून मग त्याच्यामुळं त्या ड्रगचा इफेक्ट येतो. तर हे एक ग्रुप आहे किंवा हा एक मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे रिसेप्टर मीडिएटेड. ओके. खूप सारे ड्रग रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. ओके. रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. ओके. आता याच्यामध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन्स काय येऊ शकतो, तर मी तुम्हाला सांगितलं की फार्माकोडायनेमिक मध्ये तुम्हाला लॉंग क्वेश्चन येऊ शकत नाही. तुम्हाला फक्त कन्सेप्ट माहित पाहिजे आणि प्रत्येक मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जे आहे एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर, त्यात एक एक दोन दोन एक्झाम्पल माहित पाहिजे. आता रिसेप्टर रिलेटेड आपण डिटेलमध्ये आजच्या सेक्शन मध्ये डिस्कस करणार आहोत. रिसेप्टर टॉपिक बेसिक अंडरस्टँडिंग ऍटलिस्ट तुम्हाला झालं पाहिजे. कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहेत आणि ते सिग्नल्स कसे, ड्रग बाइंड झाल्यानंतर सिग्नल्स कसे पाठवतात. तर ड्रग रिसेप्टरला बाइंड होतो. ओके. रिसेप्टर मध्ये काही चेंजेस होतात आणि मग त्यानुसार सिग्नल्स इकडे जातात एन्झाईम्स, आयन चॅनल आणि ट्रान्सपोर्टरकडे. म्हणजे सेलमध्ये जे एन्झाईम्स आहेत किंवा आयन चॅनल्स आहेत सेलवर, ट्रान्सपोर्टर आहेत, तर त्याच्याकडे सिग्नल जातात. तर रिसेप्टरचे टाइप्स तुम्हाला माहित पाहिजे आणि हे सिग्नल जाताना कोणत्या पाथवे थ्रू जातात त्याला ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम असं म्हणतात. आता ते डिटेलमध्ये माहीत असणं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, कारण हे ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम जर तुम्ही डिटेलमध्ये करायला गेलात तर तुम्हाला फार डिफिकल्ट वाटणार आहे. त्यामुळे आपण सिम्प्लिफाय एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू जे सफिशियंट लागतं तेवढंच डिस्कस करणार आहोत. ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम डिटेलमध्ये तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाहीत. त्यामुळं रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर सिग्नल्स एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर कसे जातात ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम मधून, त्याला ट्रान्सड्यूसर पाथवे म्हणतात. ओके. तर आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत. रिसेप्टर रिलेटेड काही टर्मिनॉलॉजी आपण डिस्कस करणार आहोत. ते 2 मार्कला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. याच्यावर 2 मार्कला क्वेश्चन युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये आलेला आहे. तर त्या टर्मिनॉलॉजीचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. तर चौथा जो ऍक्शनचा पार्ट मी सांगितला, चौथा जो टाईप आहे, तर काही ड्रग रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं इथपर्यंतचा पार्ट? हो सर. ओके. आता याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या. ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम नोट्स मध्ये पण आहेत. आता पण मी तुम्हाला सांगताना ब्रीफ मध्ये सांगणार आहे. ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम तुम्हाला नाही आठवले तरी चालू शकतात. एक्झाम मध्ये ते कोणीही विचारणार नाही. फक्त तुम्हाला रिसेप्टरचा टाईप तर ओळखता आला पाहिजे, हे लक्षात घ्या.
तर रिसेप्टरचे जे मेन टाईप आहे 5, त्यापैकी जो रिसेप्टर आपण सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये डिस्कस करणार आहे तो कोणत्या रिसेप्टरचा टाईप आहे आणि त्याच्यावरून त्याचे कार्य काय असू शकतो, तो ऍक्टिव्हेट झाला तर ते आपण जाणून घेणार आहे. तर पहा, लार्जेस्ट नंबर ऑफ ड्रग्स डू नॉट बाइंड डायरेक्टली टू द इफेक्टर्स, म्हणजे एन्झाईम आयन चॅनल ट्रान्सपोर्टरला डायरेक्ट बाइंड होत नाही, बट ऍक्ट थ्रू स्पेसिफिक रेग्युलेटरी मायक्रोमॉलिक्युल्स, त्यालाच आपण रिसेप्टर म्हणतो. अँड दॅट मायक्रोमॉलिक्युल्स कंट्रोल द अबो लिस्टेड इफेक्टर. हा मायक्रोमॉलिक्युल मग एन्झाईम आयन चॅनल ट्रान्सपोर्टरचं फंक्शन रेग्युलेट करतो. मग रिसेप्टर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर ती तुम्हाला आली पाहिजे. व्हॉट इज रिसेप्टर असं जर विचारलं, सो इट इज डिफाईन ॲज ए मॅक्रोमॉलिक्यूल और बाइंडिंग साइट. त्याला आपण मॅक्रोमॉलिक्यूल म्हणतो किंवा बाइंडिंग साइट म्हणतो. कुठे असतो तो? लोकेटेड ऑन द सरफेस और इनसाइड द सेल, इनसाइड द इफेक्टर सेल. सेलच्या आतमध्ये म्हणजे कुठं? सायटोप्लाझम मध्ये पण असू शकतो, न्यूक्लियस मध्ये असतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, व्हॉट इज रिसेप्टर? इट इज ए मायक्रोमॉलिक्यूल, मोठा मॉलिक्यूल आहे तो, किंवा बाइंडिंग साइट आहे आपण म्हणू शकतो, प्रेझेंट ऑन द सेल सरफेस और इनसाइड द इफेक्टर सेल. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट? दॅट सर्व टू रेकग्नाइज सिग्नल मॉलिक्यूल और ड्रग. दॅट सर्व टू रेकग्नाइज सिग्नल मॉलिक्यूल और ड्रग. आता ड्रग तुम्हाला माहिती आहे, सिग्नल मॉलिक्यूल म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. काय त्याचं फंक्शन? टू रेकग्नाइज सिग्नल मॉलिक्यूल और ड्रग. ड्रग किंवा सिग्नल मॉलिक्यूल त्या मायक्रोमॉलिक्यूलला बाइंड झाल्यावर तो रेकग्नाइज करण्याचं त्याचं काम आहे की काय आहे हा मॉलिक्यूल, अँड अकॉर्डिंग टू दॅट इनिशिएट रिस्पॉन्स टू इट. ओके, आणि त्यानुसार रिस्पॉन्स इनिशिएट करायचं. ओके, त्यानुसार रिस्पॉन्स इनिशिएट करायचं. ओके, त्या व्यतिरिक्त त्या मायक्रोमॉलिक्यूलला दुसरं काही काम नाही. ओके, सो व्हॉट इज रिसेप्टर? It is a macromolecule or binding site located on the cell surface or inside the effector cell that serves to recognize. त्या मायक्रोमॉलिक्यूलचं काम काय? टू रेकग्नाइज फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल और ड्रग and initiate response according to that, but itself has no other function. ओके, तर हे रिसेप्टरची डेफिनेशन आहे. ओके, आता आपल्या बॉडीमध्ये खूप सारे रिसेप्टर प्रेझेंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मस्कुरेनिक रिसेप्टर आहेत, निकोटिनिक रिसेप्टर आहेत, हिस्टॅमिन रिसेप्टर आहेत. ओके, त्याचप्रमाणे ऑक्सिटोसिन रिसेप्टर आहे, सिरोटोनिन रिसेप्टर आहे, एनएमडी रिसेप्टर आहे, गाबा रिसेप्टर आहे, ग्लायसिन रिसेप्टर आहेत. हे सगळे रिसेप्टर्स आहेत. बरोबर आहे. आता या रिसेप्टरवर फक्त ड्रग्ज ऍक्ट होतात का? याचा आन्सर आहे नाही. ड्रग्ज व्यतिरिक्त अजून काय ऍक्ट होऊ शकतं? तर नॉर्मली हे रिसेप्टर आपल्या शरीरात प्रेझेंट आहेत. तर फिजिओलॉजीच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगतो की ह्या रिसेप्टरवर आपल्या बॉडी मधले काही केमिकल्स, त्याला फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल असं म्हणतात, ते पण ऍक्ट होतात आणि त्यांचं कार्य करतात. म्हणजे हे रिसेप्टर फक्त ड्रग साठी नाही बनलेले. हे रिसेप्टरवर ऍक्च्युली फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल पहिले ऍक्ट होतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे रिसेप्टरचं कार्य हे फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलची ऍक्शन होण्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि मग त्या फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल सारखे ड्रग आपण बनवलेत. बरोबर आहे. लक्षात आलं? तर किंवा त्या फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलचं काम कमी करण्यासाठी काही ड्रग देता येईल का? असे पण ड्रग आपण बनवलेत. म्हणजेच काय की रिसेप्टर जे आहेत, ओके, त्यावर कोण ऍक्ट होऊ शकतं? तर फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल, फिजियोलॉजिकल
सिग्नलिंग मॉलिक्यूल, किंवा थोडक्यातले आपण सोप्या भाषेत बॉडी मधले जे केमिकल्स आहेत ते रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतात. आणि दुसरं कोण ऍक्ट होतं? ड्रग. म्हणजे एंडोजिनस सबस्टन्स ऍक्ट होऊ शकतात आणि एक्झोजिनस सबस्टन्स पण ऍक्ट होऊ शकतात रिसेप्टरवर. लक्षात आलं? तर फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्युल्स म्हणजे आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्या बॉडीमध्ये हिस्टामाइन रिसेप्टर आहे. ओके, तर हिस्टामाइन रिसेप्टरवर आपल्या बॉडीमध्ये हिस्टामाइन जे तयार होतं ते हिस्टामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतं. म्हणजे एंडोजिनस फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल हिस्टामाइन रिसेप्टर साठी काय झाला? हिस्टामाइन रिसेप्टर साठी फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल काय झाला? हिस्टामाइन. हिस्टामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. लक्षात आलं? जो फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे. ओके, त्याचप्रमाणे हिस्टामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होणारे ड्रग पण अवेलेबल आहे. ओके, आता समजा ऑक्सिटोसिन रिसेप्टर आहे, त्याच्यावर आपल्या शरीरातला ऑक्सिटोसिन नावाचा सबस्टन्स बाइंड होणार आहे. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल त्याचप्रमाणे ड्रग हे रिसेप्टरवर ऍक्ट होता आणि त्यांचं कार्य करतात. कळलं इथपर्यंतचा पाठ? हो सर. ओके, आता काही डेफिनेशन आपण पाहणार आहोत. त्याआधी काही टर्मिनॉलॉजी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. दोन टर्मिनॉलॉजी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. पहिली आहे ॲफिनिटी आणि दुसरी आहे दोन मार्कला जर वायवात युनिव्हर्सिटीत जर विचारलं 2 मार्कला, तर तुम्हाला ह्या दोन्हीच्या डेफिनेशन माहित पाहिजे. व्हॉट इज ॲफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय. ओके, आणि हे रिसेप्टरशी रिलेटेडच आहे. व्हॉट इज ॲफिनिटी? ॲफिनिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर. व्हॉट इज ॲफिनिटी? ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर. त्याला आपण ॲफिनिटी असं म्हणतो. ओके, त्याला आपण ॲफिनिटी असं म्हणतो. ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर. ओके, इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ओके, आता ॲफिनिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर. ड्रगची ॲबिलिटी टू बाइंड विथ द रिसेप्टर. ओके, त्याला ॲफिनिटी असं म्हणतात. ओके, इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर. व्हॉट इज इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी? ड्रग जेव्हा रिसेप्टरला बाइंड होतो तर काही ड्रग फंक्शनल चेंजेस रिसेप्टर मध्ये करतात किंवा कन्फर्मेशनल चेंजेस रिसेप्टर मध्ये घडून आणतात. आणि त्यामुळे रिसेप्टर मध्ये कन्फर्मेशनल चेंज झाल्यानंतर रिसेप्टर सिग्नल हे इफेक्टरकडे पाठवतो थ्रू ट्रान्सड्यूसर पाथवे. इफेक्टर म्हणजे काय? एन्झाईम सायन चॅनल ट्रान्सपोर्टर. म्हणजे ड्रग फक्त रिसेप्टरला बाइंड होणं गरजेचं, म्हणजे ड्रग रिसेप्टरला बाइंड होतो. ओके, त्या ॲबिलिटीला आपण ॲफिनिटी म्हणतो. ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर इज नोन ॲज ॲफिनिटी. अँड ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस functional change in the receptor, that is known as intrinsic activity. काय intrinsic activity? Ability of the drug to produce which change? फंक्शनल चेंज. Functional change in the receptor is known as intrinsic activity. आणि शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला IA पण लिहितात. ओके, IA पण लिहितात. आता काही डेफिनेशन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्या 2 मार्कला युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये विचारल्या गेलेल्या डेफिनेशन आहेत. ओके, तर त्यामुळे तुम्हाला त्या डेफिनेशन पाठ करायच्या आहेत. सोपे आहेत, अवघड नाहीत. ओके, सोपे आहेत. जस्ट मी त्या डेफिनेशन तुम्हाला सांगतो कोणकोणत्या. आपण पहिलं पाहणार आहोत ॲफिनिटी आणि इंट्रेन्सिक, सॉरी, ॲफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी आपण दोन्ही पाहिलेले आहे.
आता डेफिनेशन म्हणजे कोणकोणत्या राहिलेल्या आहेत डेफिनेशन मध्ये? अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, इन्व्हर्स अगोनिस्ट, ह्या डेफिनेशन आपण पाहणार आहोत. ओके, तर पहिले आपण अगोनिस्ट म्हणून पाहणार आहे आणि काही एमसीक्यू पण याच्याशी रिलेटेड आहे. ओके, आता कोणत्या ड्रगला आपण अगोनिस्ट म्हणतो, कोणत्या ड्रगला अँटागोनिस्ट म्हणतो? तिसरा आहे पार्शियल अगोनिस्ट. ओके, चौथा आहे इन्व्हर्स अगोनिस्ट. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं होतं रिसेप्टरवर ड्रग बाइंड होऊ शकतो किंवा अजून काय बाइंड होऊ शकतो? ड्रग सोडून फिजियोलॉजिकल सिग्नलिंग. सिग्नलिंग मॉलिक्यूल. ओके ओके, आता भाऊ कोणत्या ड्रगला अगोनिस्ट असं म्हणू शकतो आपण? कोणत्या ड्रगला आपण अगोनिस्ट म्हणू शकतो? बरोबर आहे. अन एजंट विच ऍक्टिव्हेट्स रिसेप्टर, असा किंवा ड्रग आपण म्हणू शकतो की ड्रग विच ऍक्टिव्हेट रिसेप्टर टू प्रोड्यूस अन इफेक्ट, टू प्रोड्यूस अन इफेक्ट सिमिलर टू दॅट ऑफ फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. अगोनिस्ट कशाला म्हणणार आपण? an agent, okay, okay, which activate receptor, an agent which activates receptor, okay, an agent which activate receptor to produce an effect, to produce an effect, produce an effect कशासारखा? to produce an effect similar to that of physiological signaling molecule. फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. म्हणजे अगोनिस्ट कोणत्या ड्रगला म्हणणार आपण की हा असा ड्रग असतो की तो जाऊन रिसेप्टरला बाइंड होतो आणि आणि कसा इफेक्ट प्रोड्यूस करतो? सिमिलर टू दॅट ऑफ फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. हा वर्ड तुमच्या डेफिनेशन मध्ये आला पाहिजे. ओके, थोडक्यात काय जर सोप्या भाषेत, अन एजंट विच प्रोड्यूस ऍक्शन सिमिलर टू दॅट ऑफ फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. बरोबर आहे, लक्षात आलं? ओके, फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल पहा कोणत्या ड्रगला आपण अगोनिस्ट म्हणू शकतो. बरोबर आहे, समजा आता आपल्या शरीरामध्ये ब्रोंकाय, ब्रोंकियल स्मूथ मसलवर बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके, आणि बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले की स्मूथ मसल रिलॅक्सेशन होऊन ब्रॉन्को डायलेटेशन होतं. ओके ओके, आता ह्या बीटा 2 रिसेप्टरवर कोणता फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल ऍक्ट होतो? तर आपल्या शरीरामधून सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जे केमिकल्स रिलीज होतात ते याच्यावर ऍक्ट होतात. तर सिम्पॅथेटिक सिस्टीम मधून कोणता केमिकल रिलीज होतो? ऍड्रिनॅलिन, नॉर ऍड्रिनॅलिन. तर त्यापैकी ऍड्रिनॅलिन इथं बाइंड होतो. ओके, तर आपल्या शरीरामध्ये ऍड्रिनॅलिन आहे. ओके, तो बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ब्रॉन्कोडायलेटेशन करतो. बरोबर आहे, ऍड्रेनलिन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे आणि ऍड्रेनलिन नावाचा केमिकल पण आपल्या शरीरात आहे. तर हा ऍड्रेनलिन बीटा 2 रिसेप्टर साठी काय आहे? ॲगॉनिस्ट. नाही नाही, ऍड्रेनलिन आपल्या शरीरातला असेल तर काय आहे तो? फिजियोलॉजिकल फिजियोलॉजिकल सिग्नलिंग सिग्नलिंग. मॉलिक्यूल. बर, मग आता अगोनिस्ट ड्रग कोणते असतील की जे ड्रग ओके बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होत आहे आणि कशासारखं काम करताय? ऍड्रेनलिन सारखं, ॲड्रेनलिन. फिजियोलॉजिकल सिग्नल, त्याला आपण अगोनिस्ट म्हणणार. मग त्यात कोणते असू शकतात? ऍड्रेनलिन नावाचा ड्रग पण आहे, तो दिला बाहेरून तर तो बीटा 2 रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करून ब्रॉन्कोडायलिटेशन करेल. त्या व्यतिरिक्त साल्ब्युटामॉल, त्याला आपण काय म्हणतो? सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग. बरोबर आहे, तर अगोनिस्टिक ड्रग जे असतात ते फंक्शन काय करतात किंवा कार्य काय करतात? सिमिलर टू दॅट ऑफ फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. लक्षात आलं? हो सर. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे अगोनिस्ट
हे असे ड्रग आहेत ते असा इफेक्ट प्रोड्यूस करतात सिमिलर टू दॅट ऑफ फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. बरोबर आहे. मग आता तुम्हाला जर फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलचं कार्य माहित असेल तर हे ड्रग काय कार्य करतील ते लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे फिजिओलॉजी जर माहित असेल तर या ड्रगची ऍक्शन लगेच लक्षात राहते. साल्ब्युटामॉल बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि अगोनिस्ट आहे हे कळलं तर लगेच समजलं तुम्हाला. लक्षात आलं की हा ब्रॉन्कोडायलेटेशन करणार आहे. लक्षात आलं. तर हे झालं अगोनिस्ट. ओके. आणि अगोनिस्ट काय करतो डेफिनेशन लक्षात आली तुमच्या. ओके. तर इट बाइंड्स विथ द रिसेप्टर. अगोनिस्ट काय करतो रिसेप्टरला बाइंड करतो and produce functional changes in the receptor and due to that effect occur. What agonist do? What agonist does? Agonist bind with the receptor. Okay. Agonist bind with the receptor and produce functional changes. Okay. Functional changes also. Okay, in the receptor and due to that effect produce. Okay, due to that effect produce आणि तो इफेक्ट सिमिलर टू फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल सारखा असतो. आता अगोनिस्ट बाइंड्स विथ द रिसेप्टर अँड प्रोड्यूस फंक्शनल चेंजेस इन द रिसेप्टर. मग तुम्ही सांगा मला की याला एफिनिटी असेल का नाही, इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी असेल का नाही? दोन्ही असेल. असेल. दोन्ही दोन्ही. असतात. तर अगोनिस्टला दोन्ही असतात, एफिनिटी पण असते आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी पण असते. त्याला आपण आय म्हणतो, टू प्रोड्यूस फंक्शनल चेंजेस. आणि ती मॅक्झिमम अगोनिस्टला असते म्हणून इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी अगोनिस्टची 1 म्हणतात. काय म्हणतात? 1. तर एमसीक्यू येतो की अगोनिस्टला काय असतं, ऍफिनिटी असते, इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी असते का नाही. तर ते 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला ऍफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी 1 हे शोधायचं आहे. बरोबर आहे. ऑप्शन असेल नो ऍफिनिटी, इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी 0, इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी -1, इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी 1. ओके. तर अगोनिस्टला ऍफिनिटी पण असते आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी पण असते. इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी अगोनिस्टची किती असते? 1 असते. बरोबर आहे. आता अँटागोनिस्ट म्हणजे काय? ओके. अँटागोनिस्ट म्हणजे काय? अँटागोनिस्ट म्हणजे काय? डिफाईन अँटागोनिस्ट. ओके. आता अँटागोनिस्ट म्हणजे काय? ओके. सो इट इज अन एजंट which bind with the receptor. It is an agent which bind with the receptor and prevents action of physiological signaling molecule or agonist on the receptor. What is antagonist? Antagonist म्हणजे अगोनिस्टच्या काय येतो? उलटा. Antagonist. What is antagonist? It is an agent. Okay, it is an agent which bind with the receptor and prevent action of physiological signaling molecule or agonist on receptor. म्हणजे अँटागोनिस्ट म्हणजे असा ड्रग आहे जो रिसेप्टरला बाइंड होतो आणि फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलचे ऍक्शन रिसेप्टरवर होऊ देत नाही किंवा अगोनिस्टची ऍक्शन रिसेप्टरवर होऊ देत नाही. म्हणजे अँटागोनिस्ट कोणाची ऍक्शन प्रिव्हेंट करतोय? अँटागोनिस्ट कोणाची फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल किंवा अगोनिस्ट दोघां. बरोबर आहे. फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल सारखीच ऍक्शन असते अगोनिस्टची ना. तर फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलची ऍक्शन प्रिव्हेंट करतो अँटागोनिस्ट, किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो अगोनिस्टची ऍक्शनही अँटागोनिस्ट प्रिव्हेंट करतो. म्हणजे अँटागोनिस्ट काय करतात? रिसेप्टरला बाइंड होतात आणि कोणाची ऍक्शन तिथं होत नाही. मग रिसेप्टरवर अगोनिस्टची ऍक्शन होत नाही, फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलची ऍक्शन होत नाही. बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणतो, अँटागोनिस्ट रिसेप्टरला काय करतात? ब्लॉक करतात.
काय करतात? ब्लॉक. आता ब्लॉक. यामध्ये काय होतं, अँटागोनिस्टला काय करावं लागतं याच्यासाठी? फक्त रिसेप्टरला जाऊन बाइंड व्हावं लागतं. ते फंक्शनल चेंजेस रिसेप्टर मध्ये प्रोड्यूस करत नाही. मग त्याला ॲफिनिटी असेल का? यस, कारण ते रिसेप्टरला बाइंड होता म्हणजे ॲफिनिटी असणार आहे. पण ते फंक्शनल चेंज रिसेप्टर मध्ये प्रोड्यूस करत नाही. त्यामुळं अँटागोनिस्टला इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी असेल का? इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? नसेल. ability of the drug to produce functional change in the receptor. Antagonists do not produce any functional change in the receptor. They only bind with the receptor. That's why antagonists have affinity but no intrinsic activity. म्हणून इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी अँटागोनिस्टची ही 0 असते. काय असते? 0 असते. तर अगोनिस्ट हा 0 आणि अगोनिस्टची किती असते? 1 असते. हा, तर हे MCQ ला येतं. बरोबर आहे? MCQ ला येतं. म्हणजे एकदा 2 मार्कला पण प्रश्न होता, डिफाईन ऍफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी आणि अगोनिस्ट अँटागोनिस्ट असं काही टर्मिनॉलॉजी विचारल्या होत्या. तर आता तुम्हाला अँटागोनिस्ट आणि अगोनिस्ट मधला फरक कळलेला आहे. परत एकदा सांगतो. अगोनिस्ट it is an agent which binds with the receptor and produce effects similar to that of physiological signaling molecule. Agonist has affinity as well as it produce functional change in the receptor, so it has also intrinsic activity. So intrinsic activity of agonist is 1. Okay. Antagonist, it is an agent which binds with the receptor and prevents action of physiological signaling molecule or agonist on the receptor. In this case, antagonist binds with the receptor but does not produce any functional change. So it has affinity but no intrinsic activity. So intrinsic activity in case of antagonist is 0. लक्षात आलं? ओके. आता बघा, बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टर विषयी मी तुम्हाला सांगतो. हे ऍड्रिनर्जिक रिसेप्टर आहेत, बीटा 1 बीटा 2. ओके ओके. आता काही लोकेशन मी तुम्हाला बीटा 1 बीटा 2 चे सांगितलेले. बीटा 1 कुठं प्रेझेंट असतो? हार्टवर. बीटा 2 कुठं प्रेझेंट असतो? लंग्स आणि लिव्हर पण वर असतं. समजा आपण 2 याच्यावरच घेऊया, हार्ट आणि लंग्सच डिस्कस करूया. ओके. आता ह्या रिसेप्टरवर एंडोजिनस फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल कोणता ऍक्ट होतो हे मी तुम्हाला सांगितलंय. ऍड्रिनालिन. बीटा 1 वर ऍक्ट होतो, बीटा 2 वर ऍक्ट होतो. बरोबर आहे? लक्षात आलं? ओके. फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. आणि हार्टवर ऍड्रिनालिनची ऍक्शन काय आहे? इन्क्रीज हार्ट रेट, इन्क्रीज AV कंडक्शन, ओके, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. ओके. आणि लंग्स वर ब्रोंकावर काय ऍक्शन आहे त्याची? ब्रोंको डायलिटेशन. ओके. म्हणूनच बघू आपण. ओके. आता अँटागोनिस्ट काय आहे? ओके. अँटागोनिस्ट म्हणजे असा ड्रग विच बाइंड विथ द रिसेप्टर अँड ब्लॉक्स ऍक्शन ऑफ एंडोजिनस फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल किंवा अगोनिस्ट. ओके. तर आता आपण बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टरवर कोणते अँटागोनिस्ट ऍक्ट होतात? त्या अँटागोनिस्टला ब्लॉकर्स पण असं म्हणतात. ओके. आणि तुम्ही बीटा ब्लॉकर्स ऐकले असतील. प्रोपॅनोलॉल. तर प्रोपॅनोलॉल इज ए नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, ब्लॉक्स बीटा 1 ॲज वेल ॲज बीटा 2 रिसेप्टर. ओके. दोन्ही ब्लॉक करतो. आणि दोन्ही रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळं इथं
फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल बाइंड होऊ शकत नाही, त्याची ऍक्शन होऊ शकत येत नाही. बरोबर आहे. मग त्यामुळं प्रोपेनॉलॉल दिल्याने हार्टवर काय इफेक्ट येईल? डिक्रीज हार्ट रेट, डिक्रीज एव्ही कंडक्शन, डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. आणि लंगवर काय होईल? ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. लक्षात आलं? लक्षात आलं? Yes. तर हे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मी. आता आपलं दोन टर्मिनॉलॉजी तर तुम्हाला अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट माहीतच पाहिजे. आता पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय? पार्शियल अगोनिस्ट आता नावातच आहे, तो अगोनिस्ट सारखंच काम करतो, पण पार्शियल अगोनिस्ट का म्हणतात? कारण तो अगोनिस्ट पेक्षा थोडं काम कमी असते याचं, म्हणून त्याला पार्शियल अगोनिस्ट असं म्हणलेलं आहे. ओके. म्हणजे तो मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस नाही करत, सब मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो पार्शियल अगोनिस्ट. बरोबर आहे. म्हणजे पार्शियल अगोनिस्ट जर दिला, it is an agent which binds with the receptor, okay, which binds with the receptor and produce sub maximal response. सब मॅक्झिमल रिस्पॉन्स. थोड़ा इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल आहे, एक मिनिट. ओके ओके. सब मॅक्झिमल रिस्पॉन्स, त्याला पार्शियल अगोनिस्ट असं म्हणतात. पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय? दॅट ड्रग बाइंड्स विथ द रिसेप्टर अँड प्रोड्यूस सब मॅक्झिमल रिस्पॉन्स. सब मॅक्झिमल रिस्पॉन्स. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे याला ॲफिनिटी असते का? असते. आणि हा सब मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. The partial agonist binds with the receptor and produce functional changes in the receptor, so it has intrinsic activity also, but submaximal response is produced, so intrinsic activity of partial agonist is considered as in between 0 to 1. काय कन्सिडर करतात? इन बिटवीन 0 to 1, कारण तो फुल अगोनिस्ट नाहीये, पार्शियल अगोनिस्ट आहे. लक्षात आलं? म्हणजे पार्शियल अगोनिस्ट काय होतं? रिसेप्टरला बाइंड होतो, बट अगोनिस्ट एवढा रिस्पॉन्स नाही देत, त्याच्यापेक्षा कमी देतो. म्हणजे त्याला आपण काय रिस्पॉन्स, अगोनिस्टने जर मॅक्झिमम रिस्पॉन्स दिला त्याच्यापेक्षा कमी पार्शियल अगोनिस्ट देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सब मॅक्झिमल इफेक्ट, सब मॅक्झिमल रिस्पॉन्स. म्हणून त्याला ॲफिनिटी तर आहेच आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी आहे, पण ती 1 नाहीये, इन बिटवीन 0 to 1 आहे. अँटागोनिस्टची 0 आहे, अगोनिस्टची 1 आहे, आणि इन बिटवीन 0 to 1 कोणाची आहे? पार्शियल अगोनिस्टची इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. तर इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी वर MCQ याच्या आधी असे आलेत. पार्शियल अगोनिस्टची इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते? 0, 1, 0 to 1, 0 to -1. तर आन्सर काय येईल? 0 to 1. आवाज येतोय ना? हो येतो. आता लाईट ब्रेक होतं. हा, मध्ये ब्रेक होतोय. आता मी आज आज थोडं इंटरनेट हे आहे, जस्ट एक मिनिट. तर आता पार्शियल अगोनिस्ट बाइंड्स विथ द रिसेप्टर अँड प्रोड्यूस सब मॅक्झिमल रिस्पॉन्स. ओके, हे तुम्हाला लक्षात आलंय. बरोबर आहे. परंतु अजून एक पॉइंट त्याचा लक्षात घ्यायचा आहे. जर आपण अगोनिस्ट देत असो आणि पार्शियल अगोनिस्ट देत असू एकाच वेळेस, तर पार्शियल अगोनिस्ट अँटागोनाइज द ऍक्शन ऑफ फुल अगोनिस्ट. कारण फुल अगोनिस्ट ची जी ऍक्शन येणार आहे तेवढी ऍक्शन पार्शियल अगोनिस्ट येत नाही, थोडी कमी येते. त्यामुळे अगोनिस्टची ऍक्शन तो ब्लॉक करतो असं म्हणतात. बरोबर आहे. तर इट हॅज ability to antagonize the action of full agonist. Partial agonist antagonize the action of full agonist. फुल अगोनिस्टची ऍक्शन काय करतो? ते अँटागोनाइज करतं. तर पार्शियल अगोनिस्ट बाइंड्स विथ द रिसेप्टर, प्रोड्यूस सब मॅक्झिमल इफेक्ट अँड अँटागोनाइज द ऍक्शन ऑफ फुल अगोनिस्ट. ओके, एक्झाम्पल बघूया.
आता पार्शल अगोनिस्ट बद्दल काय गोष्टी आपण डिस्कस केल्या, तुम्ही मला सांगा, एफिनिटी असते का त्याला? असते. ओके. असते 0 to 1. ऍफिनिटी नाही, ऍफिनिटी असते फक्त. जी 0 to 1 असते त्याला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. ऍफिनिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर. म्हणजे प्रत्येक ड्रग रिसेप्टरला बाइंड होणारच आहे, मग प्रत्येक ड्रगला ऍफिनिटी असणारच आहे. तो हा अगोनिस्ट असू द्या, अँटागोनिस्ट असू द्या, पार्शियल अगोनिस्ट असू द्या, इनव्हर्स अगोनिस्ट असू द्या. अगोनिस्टला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी आहे आणि मॅक्झिमम आहे. त्यामुळं इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण डेफिनेशन पाहिली होती, ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर. फंक्शनल चेंज रिसेप्टर मध्ये थोडा चेंज करण्याचं जे काम आहे, ॲबिलिटी आहे, त्याला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर इज नोन ॲज इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. मग तुम्हाला मी सांगितलं इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी अगोनिस्टची किती आहे? 1. 1. बरोबर आहे. अँटागोनिस्ट bind with the receptor but does not produce any functional change in the receptor. मग antagonist ला affinity आहे but functional फंक्शनल चेंज ते प्रोड्यूस करत नाही, म्हणून antagonist ला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते? 0. 0. ओके. आणि आता तिसरं पाहिलं आपण, पार्शियल अगोनिस्ट. पार्शियल अगोनिस्टला अफिनिटी असते का? असते. असते. इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी पण असते, पण सब मॅक्झिमल असते. म्हणजे किती असते? 0 to 1. आणि आणि तिसरं काय पाहिलं आपण? इट ब्लॉक्स द ऍक्शन ऑफ फुल अगोनिस्ट. पार्शियल अगोनिस्ट ब्लॉक्स द ऍक्शन ऑफ अगोनिस्ट. जर आपण एकाच वेळेस आपण दिले तर असं आहे, किंवा पार्शियल अगोनिस्ट ब्लॉक्स द ऍक्शन ऑफ फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. अँटागोनिस्ट सारखं तो फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलची ऍक्शन ब्लॉक करू शकतो. कसं आहे मी तुम्हाला सांगतो, त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक्झाम्पलने तुमच्या लक्षात येईल. आवाज येतोय ना? हो येतोय. ठीक आहे. थोडा चेंज हे आहे आज डिस्टर्ब, मे बी सॅटर्डे संडेला थोडा हे होतो. आता तुम्हाला हा ड्रग सगळ्यांनाच माहित आहे आता आपला, तुम्ही ऐकला पण असेल. ओके. सक्सनिल कोलिन काय आहे? कशासाठी वापरतात? स्केलेटल मसल रिलॅक्संट. ओके. आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट. फार शॉर्ट ऍक्शन आहे त्याची, शॉर्टेस्ट ऍक्टिंग. सगळ्या स्केलेटल मसल रिलॅक्संट मध्ये शॉर्टेस्ट ऍक्टिंग कोणता असेल तर सक्सिनिल कोलिन आहे. एमसीक्यू आहे तो, लक्षात ठेवा. बरोबर आहे? ओके. आता सक्सिनिल कोलिन कसं कार्य करतो ते मी तुम्हाला सांगतो. आता पहिले स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे तुम्हाला जर समजलं तर स्केलेटल मसल रिलॅक्स कसे होतील ते तुम्हाला समजणार आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता आपल्या शरीरामध्ये एक सोमॅटिक नर्वस सिस्टीम असते आणि एक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इनव्हॉलंटरी फंक्शन आपल्या बॉडीचं कंट्रोल करते आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीचं व्हॉलंटरी फंक्शन कंट्रोल करते. त्यात स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जे मुवमेंट्स आहेत ते आपले कंट्रोल होतात. तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम स्केलेटल मसलच्या कॉन्ट्रॅक्शन साठी महत्वाची आहे. तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम एक फिजियोलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल रिलीज करते, त्याचं नाव आहे ऍसिटिल कोलिन. ओके. आणि हा ऍसिटिल कोलिन, आता हे ना मी थोडक्यात सांगतोय, डिटेल मधलं आपल्या एएनएस मध्ये येणार आहे. हा ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलवर, समजा हा स्केलेटल मसल आहे. ओके. ह्या स्केलेटल मसलवर एका रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्या रिसेप्टरचं नाव आहे एनएम रिसेप्टर. कोणता रिसेप्टर आहे? एनएम रिसेप्टर. निकोटिनिक रिसेप्टर आहे तो. आणि
त्या रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं त्या रिसेप्टरमध्ये सोडियम चॅनल असतात. ते सोडियम चॅनल ओपन होऊन स्केलेटल मसल मध्ये सोडियमची एंट्री होते आणि स्केलेटल मसल मध्ये सोडियमची एंट्री झाल्यावर पॉझिटिव्हिटी वाढते आणि डिपोलरायझेशन होऊन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. थोडक्यात काय, ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट कसं करतात, कशावर ऍक्ट होऊन, रिसेप्टरवर. कोणता रिसेप्टर आहे हा? निकोटिनिक रिसेप्टर. कोणता? निकोटिनिक. त्याला एनएम रिसेप्टर असतो. निकोटिनिक. आणि तो स्केलेटल मसलवर असल्यामुळं एनएम म्हणतात. निकोटिनिक रिसेप्टरचा अजून एक टाइप आहे एनएन. हा गँग्लिया ब्रेनशी रिलेटेड आहे, न्यूरोनल, म्हणून एनएन म्हणतात त्याला. तर जो गँग्लियावर निकोटिनिक रिसेप्टर आहे तो एनएन आहे आणि स्केलेटल मसलवर जो आहे तो एनएम रिसेप्टर आहे. आणि ऍसिटिल कोलिन हे आपल्या शरीरातलं फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल एनएम रिसेप्टरवर ऍक्ट होऊन स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतो. बरोबर आहे. तर इथं ऍसिटिल कोलिन काय म्हणून कार्य करतो? फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल, अगोनिस्ट म्हणून म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. आता यामध्ये दोन प्रकारचे स्केलेटल मसल रिलॅक्संट आपण यूज करतो. एक, तुम्हाला समजा ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन झाल्यामुळं स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होते. मग स्केलेटल मसल रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला कशाची ऍक्शन प्रिव्हेंट करावं लागेल? एनएम रिसेप्टरवर ऍसिटिल कोलिनची. म्हणजे आपण काय देऊ शकतो? हा रिसेप्टर ब्लॉक केला तर, हा रिसेप्टर जर ब्लॉक झाला अँटागोनिस्टने, ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होईल का? नाही होणार. आणि काय होईल? स्केलेटल मसल रिलॅक्स होतील. बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आलं? येस. ओके. आता यासाठी काही न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर, त्याला न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स म्हणतात, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये पॅनक्युरोनियम, व्हिक्युरोनियम, रॅपॅक्युरियम, ओके, हे ड्रग येतात. ऍट्रॅक्युरियम, आपण होपमन्स इलिमिनेशन मध्ये पाहिलं होतं ऍट्रॅक्युरियम. तर हे सगळे एनएम ब्लॉकर्स आहेत, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. ते पण स्केलेटल मसल रिलॅक्स करतात. तर जे सर्जरी पॉइंट ऑफ व्ह्यू अॅनेस्थेशिया बरोबर काही स्केलेटल मसल रिलॅक्संट आपण देतो, त्यात न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर असतात. तर हा एक ग्रुप आहे, तो अँटागोनिस्ट म्हणून कार्य करतो. बरोबर आहे. ठीक आहे. आता सक्सिनिल कोलिन जो आहे, सक्सिनिल कोलिन हा पार्शियल अगोनिस्ट आहे. ओके. कशावर आहे पार्शियल अगोनिस्ट? एनएम रिसेप्टरवर. कशावर आहे? एनएम रिसेप्टरवर. आता सक्सिनिल कोलिन जर एनएम रिसेप्टरला बाइंड झाला तर काय होतं? ओके, पार्शियल अगोनिस्ट असेल तर काय, कसा रिस्पॉन्स येतो? सब मॅक्झिमल रिस्पॉन्स येतो. तर सक्सिनिल कोलिन एनएम रिसेप्टरवर बाइंड होऊन, बरोबर आहे, एनएम रिसेप्टरवर बाइंड होतात, बरोबर आहे, आणि सब मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतात. तर जो रिस्पॉन्स सक्सिनिल कोलिन प्रोड्यूस करता एनएम रिसेप्टरवर, ओके, जे स्टिम्युलस एनएम रिसेप्टरवर सक्सिनिल कोलिन प्रोड्यूस करतं ते मॅक्झिमल नसतं, सब मॅक्झिमल असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन साठी जी थ्रीशोल्ड लागते तेवढी सक्सिनिल कोलिन प्रोड्यूस करत नाही. म्हणजे तो पार्शियल अगोनिस्ट आहे एनएम रिसेप्टरवर, एनएम रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतो, बरोबर आहे, आणि एनएम रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतो, परंतु मॅक्झिमम लेवल पर्यंत ऍक्टिव्हेट नाही करत, सब मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. आणि त्याच्यामुळं स्केलेटल मसल वर ऍक्शन अशी कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल येत नाही सब मॅक्झिमल रिस्पॉन्स मुळे. आणि एनएम रिसेप्टर सक्सिनिल कोलिननी ऑक्युपाय केल्यामुळं तिथं ऍसिटिल कोलिन बाइंड होईल का? तो तर पॉवरफुल आहे, पण तो बाइंड होईल का? नाही. कारण ते रिसेप्टर कोणी ब्लॉक केलेले आहे, कोणी ऑक्युपाय केलेले आहे? सक्सिनिल कोलिन.
पण तो पॉवरफुल नाहीये सक्सिनिल कोलिन. तो अगोनिस्ट आहे, पार्शियल अगोनिस्ट आहे, पण तो पॉवरफुल नाही, मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करू शकत नाही. आणि त्यामुळं सक्सिनिल कोलिनची अशी ऍक्शन पॉवरफुल येणार नाही. आणि म्हणजे सक्सिनिल कोलिनची जी ऍक्शन आहे, आता पार्शियल अगोनिस्ट असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी? कॉन्ट्रॅक्शन तो प्रोड्यूस करायचा प्रयत्न करेल, परंतु सब मॅक्झिमल रिस्पॉन्स येईल, फक्त फॅसिक्युलेशन येतात, पण प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन होत नाही. आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन इथं होऊ शकत नाही, कारण ते रिसेप्टर सक्सिनिल कोलिनने ऑक्युपाय केले, तर इनडायरेक्टली ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय होते? प्रिव्हेंट होते. म्हणजे सक्सिनिल कोलिन हा पार्शियल अगोनिस्ट आहे, ऍसिटिल कोलिन हा अगोनिस्ट आहे. तर सक्सिनिल कोलिन पार्शियल अगोनिस्ट कोणाची ऍक्शन प्रिव्हेंट करतोय? आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन नाही झाली तर स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, रिलॅक्स होतील. म्हणजे सक्सिनिल कोलिन एनएम रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्ट म्हणून काम करून फुल अगोनिस्टची ऍक्शन प्रिव्हेंट करतो. लक्षात आलं? हा सर. ठीक आहे. तर थोडक्यात कसं, ऍसिटिल आपण आता क्रिकेटमध्ये बघतो की प्रॉपर बॅट्समन आहे, ओके, आणि एक टेल एंडर बॉलर आहे, म्हणजे जो बॉलर आहे मेन, बरोबर आहे, त्याला बॅटिंग एवढी येत नाही, बरोबर आहे. तर समजा एका ओव्हरमध्ये तुम्हाला 15 रन पाहिजे असेल आणि बॉलर जो आहे तो बॅटिंग करत असेल, तर नॉन स्ट्रायकर एंडला जो बॅट्समन चांगला असून फायदा नाही ना, जोपर्यंत त्याला स्ट्राईक भेटत नाही, बरोबर आहे. तर तोपर्यंत तो कामच नाही करू शकणार. तर तसंच आहे, सक्सिनिल कोलिन हा पॉवरफुल नाहीये, तो एनएम रिसेप्टर ऑक्युपाय करून फुल अगोनिस्टचं काम प्रिव्हेंट करतो. तर सक्सिनिल कोलिन इज ए पार्शियल अगोनिस्ट ऑन एनएम रिसेप्टर. एमसीक्यू आला, सक्सिनिल कोलिन इज अगोनिस्ट, अँटागोनिस्ट और पार्शियल अगोनिस्ट ऑन एनएम रिसेप्टर, तर त्याचा आन्सर काय येईल? सक्सिनिल कोलिन एनएम रिसेप्टरवर काय कार्य करतो? पार्शियल अगोनिस्ट. तर ह्या एमसीक्यू तुम्हाला आला, हा पार्शियल अगोनिस्ट, तर ते एक तुम्हाला एमसीक्यू माहित पाहिजे. आता याच्या उलट आहे, म्हणजे पार्शियल अगोनिस्ट झाला, तर पुढचा आहे इनव्हर्स अगोनिस्ट. इनव्हर्स अगोनिस्ट, बरोबर. इनव्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय? आता इनव्हर्स अगोनिस्ट म्हणजे अगोनिस्टच्या उलट, इनव्हर्स अगोनिस्ट म्हणजे हे असे एजंट्स असतात that binds with the receptor and produce action or effect in the opposite direction to that of agonist. म्हणजे अगोनिस्ट एक काम करत असेल, अगोनिस्टचं जे काम आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट काम इनव्हर्स अगोनिस्ट करतात, बरोबर आहे. त्यामुळे त्याला नाव दिलंय इनव्हर्स अगोनिस्ट, अगोनिस्टच्या उलटे. म्हणजे ते बाइंड विथ द रिसेप्टर, इनव्हर्स अगोनिस्ट बाइंड्स विथ द रिसेप्टर and produce effect in the opposite direction to that of agonist, in the opposite direction to that of agonist. लक्षात आलं? इनव्हर्स अगोनिस्ट. इनव्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय की an agent bind with the receptor and produce effect, ते इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे, पण कसा करणार आहे? in the opposite direction of agonist, in the opposite direction of agonist. फार कमी ड्रग आहे असे, त्यामुळं त्याच्यात एवढं लक्षात ठेवायला महत्वाचं नाही. तुम्हाला अगोनिस्ट, अँटागोनिस्ट आणि पार्शियल अगोनिस्ट समजला तेवढं सफिशियंट आहे. म्हणजे इनव्हर्स अगोनिस्ट इज अन एजंट बाइंड विथ द रिसेप्टर अँड प्रोड्यूस इफेक्ट इन द ऑपोजिट डिरेक्शन ऑफ अगोनिस्ट. आता इथं ड्रग रिसेप्टरला बाइंड होतं म्हणून त्याला ॲफिनिटी आहे, बरोबर. आणि ड्रग फंक्शनल चेंजेस रिसेप्टरवर प्रोड्यूस करून ऍक्शन इफेक्ट प्रोड्यूस करत आहे, फंक्शनल चेंज होऊन, त्यामुळे त्याला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी आहे. पण जो इफेक्ट येतो इट इज इन द ऑपोजिट डिरेक्शन ऑफ अगोनिस्ट, इट इज इन द ऑपोजिट डिरेक्शन ऑफ अगोनिस्ट. त्यामुळं
इन्व्हर्स अगोनिस्टची इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते असं जर तुम्हाला विचारलं तर इट इज इन बिटवीन 0 to -1. किती असते? इन बिटवीन 0 to -1. मायनस ओके. आता एक्झाम्पल एक दिलेला आहे डीएम. याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगणार नाही कारण त्याचा लॉंग फॉर्म फार डिफिकल्ट आहे, मला पण आठवत नाही. डीएमसीएम इज अन इन्व्हर्स अगोनिस्ट ॲट बेन्झोडायझेपाईन रिसेप्टर. DMCM is an inverse agonist at benzodiazepine receptor. आता बेन्झोडायझेपाईन रिसेप्टर जे आहे त्याच्यावर बेन्झोडायझेपाईन्स ऍक्ट होतात. बेन्झोडायझेपाईन्स तुम्हाला माहित आहे की झोप सिडेटिव्ह हिप्नोटिक इफेक्ट दाखवतात. अल्प्राझोलाम, मिडाझोलाम, ओके, डायझेपाम, लोराझेपाम हे सगळे बेन्झोडायझेपाईन्स आहे. तर ते सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक इफेक्ट दाखवतात, त्यांनी झोप येते. ओके. तर हे बेन्झोडायझेपाईनचं काम झालं. बेन्झोडायझेपाईन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ते सिडेटिव्ह हिप्नोटिक इफेक्ट दाखवतात. तर डीएमसीएम जर कधी त्याला बाइंड झाला बेन्झोडायझेपाईन रिसेप्टरला तर ऑपोजिट डिरेक्शन मध्ये इफेक्ट येतो अगोनिस्टच्या. त्यामुळे तिथं पेशंटला झोप येण्याऐवजी झोप येणार नाही, इन्सोमनिया सारखं फ्युचर तयार होईल. तर डीएमसीएम इज अन इन्व्हर्स अगोनिस्ट ऍट बेन्झोडायझेपाईन रिसेप्टर. ओके. आता हा वर्ड एक तुम्हाला परत परत येणार आहे, लिगांड. लिगांड म्हणजे काय? तर व्हॉट इज लिगांड? लिगांड इज एनी molecule which attach selectively to particular receptor or site. म्हणजे कोणताही मॉलिक्यूल जो रिसेप्टरला बाइंड होतो त्याला लिगांड म्हणतात. मग त्यात ड्रग असू शकतो, फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल असू शकतो. त्याला एक वर्ड दिलाय लिगांड, म्हणजे पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड होणारा मॉलिक्यूलला आपण लिगांड म्हणतो. तो ड्रग पण असू शकतो किंवा फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल पण असू शकतो. तर ज्या टर्मिनॉलॉजी मी तुमच्याशी आज डिस्कस केल्यात त्या म्हणजे याच्यामध्ये ह्या टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे. त्याच्यात ॲफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यू MCQ मी तुमच्याशी डिस्कस केले. तर एवढे जरी केलं रिसेप्टर मध्ये तर मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ रिसेप्टर मध्ये तुम्हाला फक्त MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन येतील. टाइप्स ऑफ रिसेप्टर एक्सप्लेन करायला येणार नाही, परंतु फार्मॅकोलॉजीच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ड्रगच्या डिस्कस करताना याचं नॉलेज तुम्हाला असावं म्हणून आपण ब्रीफ मध्ये प्रत्येक रिसेप्टर विषयी जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता जी प्रोटीन कपल रिसेप्टर आपण स्टार्ट करूया. थोडक्यात मी तुम्हाला सांगेल जी प्रोटीन कपल रिसेप्टरचं, आणि बाकीचे मग आपण उद्या घेऊया. 10-15 मिनिटं आहे अजून. तर आपण जी प्रोटीन कपल आता तुम्हाला रिसेप्टर तर इतकं तर लक्षात आलं, रिसेप्टर लक्षात आलं, त्यानंतर ॲफिनिटी लक्षात आलं, इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटीचा मिनिंग लक्षात आला. ठीक आहे. आता त्या डेफिनेशन पाठच करायच्या आहेत, लगेच तुम्ही लिहून शकत नाही लगेच न बघता. पाठ केल्यानंतर होऊन जाईल. त्यानंतर हे वर्ड लक्षात आले, अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, इन्व्हर्स अगोनिस्ट आणि लिगांड. ह्या डेफिनेशन आपण बघितल्या आणि त्यात ॲफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी विषयी काय काय MCQ आहे ते पण आपण डिस्कस केलेले आहे. ओके. आता यामध्ये तुम्हाला मी याच्यामध्ये काय असतं की ड्रग ऍक्शन आणि ड्रग इफेक्ट हे दोन टर्म रिसेप्टरशी रिलेटेड येतात. तर ड्रग ऍक्शन म्हणजे काय? तर एखाद्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस ड्रग रिसेप्टरला बाइंड होतो, ओके, तर तो कन्फर्मेशनल चेंज करेल किंवा करणार नाही. ओके. तर त्याला आपण ड्रग ऍक्शन म्हणतो. आणि त्याच्यामुळं जो फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट येणार आहे, म्हणजे जे फिजिओलॉजिकल चेंजेस किंवा बायोकेमिकल चेंजेस होणार आहे त्याला ड्रग इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे ड्रग ऍक्शन म्हणजे काय की ड्रग रिसेप्टरला बाइंड होतोय आणि त्याच्यामध्ये फंक्शनल चेंज प्रोड्यूस करतोय किंवा नाही, हे ड्रग ऍक्शन झाली. अगोनिस्ट असेल तर फंक्शनल चेंज प्रोड्यूस करेल, अँटागोनिस्ट असेल तर फंक्शनल चेंज प्रोड्यूस करणार नाही. ओके. तर बाइंडिंग with the drug receptor and to produce functional change or to prevent
functional change in the receptor, that is known as drug action. ओके. आणि ड्रग इफेक्ट म्हणजे काय? ड्यू टू दिस चेंज बायोलॉजिकल फंक्शन काय चेंज होतं, फिजिओलॉजी काय चेंज होते, ते ड्रग इफेक्ट मध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, समजा साल्ब्युटामॉल नावाचा ड्रग आहे, तर ड्रग ऍक्शन आणि ड्रग इफेक्ट काय असेल त्याच्यात रिलेटेड विथ लंग, तर बाइंडिंग विथ द बीटा 2 रिसेप्टर, ओके, ऍज ए अगोनिस्ट इज ए ड्रग ऍक्शन. आणि ड्रग इफेक्ट काय असेल? ब्रॉन्कोडायलिटेशन. ब्रॉन्कोडायलिटेशन. तर ड्रग ऍक्शन आणि ड्रग इफेक्ट, आणि हे दोन्ही गोष्टी आपण, तुम्हाला मी सांगितलं फार्माकोडायनेमिक मध्ये ऍक्शन पण आहे आणि इफेक्ट पण आहे. म्हणजे फक्त ऍक्शनच नाही. म्हणजे आता आपण एन्झाईम्स आयन चॅनल ट्रान्सपोर्टरवर जे ड्रग्ज बघितले ते ऍक्ट होणारे, तर ते काय करतात ते पाहिलं, आणि त्याच्यामुळे काय चेंज होऊ शकतो. म्हणजे समजा फ्युरोसिमाइड इनहिबिट Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट, ही झाली ऍक्शन. पण त्याच्यामुळं सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब होत नाही, त्यामुळे डायुरेटिक इफेक्ट येतो. हे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट झाला, ड्रग इफेक्ट झाला. तर ड्रग ऍक्शन आणि ड्रग इफेक्ट ह्या दोन्ही गोष्टी असतात. आता रिसेप्टरचा जर विचार केला तर खूप सारे ड्रग्स हे रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. त्यामुळं मेन टाइप्स रिसेप्टरचे तुम्हाला माहित पाहिजे, तर मी ते मेन टाइप्स तुमच्याशी डिस्कस करतोय. जी प्रोटीन कपल रिसेप्टर, ओके. त्यानंतर आयनोट्रॉपिक रिसेप्टर, त्यानंतर एन्झाईम लिंक रिसेप्टर. हे नावं आपल्याला जस्ट माहित पाहिजे. त्यानंतर फार कमी ड्रग ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात, ज्याचं नाव आहे जॅक स्टॅट रिसेप्टर. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, काही बुक्स मध्ये मेन्शन पण नाहीये. एंडोजिनस सबस्टन्स बाइंड होता मुख्यतः. आणि लास्ट जो आहे त्याला आपण न्यूक्लिअर रिसेप्टर असं म्हणतो. आणि आपल्या फार्मॅकोलॉजीमध्ये खूप सारे रिसेप्टर आहे, तर ते रिसेप्टर्स डिस्कस करताना ह्या 5 पैकी ते कोणत्याचा टाईप आहे हे तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला त्याचे इफेक्ट्स लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. तर मेन टाइप्स रिसेप्टरचे परत एकदा मी सांगत आहे. जी प्रोटीन कपल रिसेप्टर, ओके, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर, जॅक स्टॅट रिसेप्टर अँड न्यूक्लिअर रिसेप्टर. न्यूक्लिअर रिसेप्टर. तर आता जी प्रोटीन कपल रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर, जॅक स्टॅट रिसेप्टर आणि न्यूक्लिअर रिसेप्टर. लक्षात आलं? हे 5 टाईप. आता हे नावं तुमच्यासाठी नवीन आहे, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही हे वर्ड्स कधी ऐकले नसतील. फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट तुम्हाला माहित असतील, बरोबर आहे. सगळ्या ड्रग्सचं प्रिकॉशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ऍडव्हर्स इफेक्ट माहित असतील, पण मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू जो पार्ट असतो तो थोडा वीक राहतो. तर हे वर्ड तुम्ही ऐकलेत कधी? नाही. नाही सर. तर आपल्याला हेच क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला आता एक एक करून हे टाइप्स आपण डिस्कस करणार आहे. या टाइप मध्ये एक प्रत्येक टाइप मध्ये एक्सप्लेनेशन येईल, पण त्याचं फक्त अंडरस्टँडिंग तुम्हाला लक्षात आलं मोर दॅन इनफ आहे. ते तुम्ही जर आठवतंय का नाही असं जर विचार केला तर मग ते खूप अवघड वाटणार आहे, कारण ते सगळं लगेच आठवणार नाही. सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये जेव्हा जेव्हा परत परत येईल त्यावेळेस ते आठवल. ठीक आहे. तर आता 11 वाजून 10 मिनिटं झालेत. बेटर वे आपण हे उद्या स्टार्ट करूया, जी प्रोटीन कपल रिसेप्टर, कारण त्याला कन्सेप्ट जवळजवळ 20-25 मिनिटं लागेल संपवायला. ठीक आहे, चालेल. येस सर. येस. तर हो सर. ह्या ज्या डेफिनेशन मी सांगितल्यात त्या तुम्ही चांगल्या करा. 2 मार्कला आतापर्यंत क्वेश्चन 1-2 वेळा आलेले आहे. ठीक आहे. आणि जे जे टॉपिक आपले झालेले आहेत ते तुम्ही लगेच एकदा फायनल करा, म्हणजे वाचून काढा किंवा परत रिवाइज करून. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले तर मग काही टेन्शन नाही, परंतु एखादा मिस झाला तर लगेच बघत जा रेकॉर्डिंग वगैरे.
टच मध्ये राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. आता ॲफिनिटी, इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी किंवा हे वर्ड परत तुम्ही वर्षभर कधी ह्या वर्ड परत आठवणार नाही. ते 2 मार्कला जेव्हा येतात क्वेश्चन, मग ते अटेम्प्ट झाले तर 2 पैकी 2 पडतात. सोपे असतात, अवघड नसतात. ठीक आहे. पण माहित नसेल तर काहीच येत नाही. तर त्यामुळं थोडं रिवाइज आपल्याला करायचंय परत परत परत. ठीक आहे. तर उद्या आपण प्रत्येक टॉपिक, प्रत्येक याचं एक एक एक्झाम्पलनी हे पाहणार आहोत. तर उद्या बघूया. ठीक आहे. येस. ओके, चालेल. ठेवू. ओके. 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 ओके, थँक. Next. गुड नाईट.